हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गायत्री गावकर. सो लवकरात लवकर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, जेणेकरून तुम्हाला पण अशा नवीन नवीन हेअरस्टाईल बघायला भेटतील. आणि त्याचसोबत तुम्हाला पण तुमच्या हेअरस्टाईलमध्ये अपग्रेडेशन करायचं आहे का, म्हणजे तुम्हाला त्याचाच हेअरस्टाईल करून बोर झालं आहे का, किंवा तुम्हाला तुमचे स्किल अपग्रेड करायचे असेल तर जॉईन करा आपली नेक्स्ट बॅच, जी की नोव्हेंबरमध्ये होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे हेअरस्टाईल, मेकअप आणि त्याची थिअरी, प्रॉडक्ट नॉलेज असेल, कलर व्हील नॉलेज असेल, त्याच्यासोबत तुम्हाला सगळं थिअरी, स्किनची थिअरी वगैरे ते सगळं तुम्हाला शिकवलं जाईल. आणि ती बॅच तुमची नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. सो तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता आणि तुमच्या स्किल्समध्ये अपग्रेडेशन करू शकता. हा कोर्स स्पेशली बिगिनर्स टू प्रो लेवल आर्टिस्टसाठी आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील आणि त्याचसोबत तुमच्याकडून प्रॅक्टिससुद्धा करून घेतली जाणार आहे. मेकअपची पण प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे आणि त्यासोबत त्याचे तुम्हाला एक पोर्टफोलिओ रेडी करायचा आहे, जो की तुम्ही तुमच्या पेजवर अपलोड करू शकता आणि जेणेकरून तुम्हाला ऑर्डर्स यायला सुरुवात होईल. सो मी इथे जी हेअरस्टाईल करत होती ती बर्न हेअरस्टाईल होती. सो फ्रंटला जे हेअर जे सोडलेले ते 4 फिंगर 5 फिंगरचा सेक्शन होता. 4 फिंगर 5 फिंगरचं सेक्शन सोडल्यावर त्याच्यानंतर पाठीचा जो म्हणजे पाठचा जो पोर्शन राहतो त्याचा पूर्ण आपल्याला पोनीटेल करून घ्यायचा आहे. पोनीटेल करून झाल्यावर त्याच्यानंतर पोनीटेल झाला ना आपला की त्या 4 फिंगर 5 फिंगरचं जे सेक्शन होतं त्याला आपल्याला व्यवस्थित कोंब करून घ्यायचं आहे. जर तुम्ही जे हेअर असतात ते कोंब करून घेतले नाहीत तर त्याच्यामध्ये जटा राहतात. सो त्या राहिल्या नाही पाहिजे, त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित कोंब करून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला जी फिनिशिंग पाहिजे असते ती त्या ह्याच्यामुळे येते, म्हणजे जो तुम्ही लुक करायचा किंवा जी तुम्ही हेअरस्टाईल करायचं ठरवता, जर तुमच्या हेअरस्टाईल करताना मध्ये मध्ये असं हे मध्ये मध्ये अडथळे आले तर ते तुम्हाला म्हणजे चांगलं वाटत नाही आणि हेअरस्टाईल पण चांगली होत नाही. तर त्यामुळे केस जी आहे ती पूर्ण टँगल फ्री पाहिजेत. आणि ते आता मी हा जो वरचा सेक्शन घेतलेला त्याला पूर्ण म्हणजे फ्रंटचे 2 सेक्शन घेतले आणि त्याच्यामध्ये मग बाकीचे हेअर्स ॲड करत गेली. ॲड करत करत ते पाठी म्हणजे पीळ घालायची आहे, त्याची ते सेक्शन होतं त्याची पीळ घालायची आणि पाठीपर्यंत त्याला घेऊन जायचं आहे. जो पोनीटेलचा पार्ट आहे तिथपर्यंत त्याला घेऊन जायचं आहे. तर सेम हे जे सेक्शन आहे त्याला सेम कोंब करून घ्यायचं बघा. नंतर मग मधून जे हेअर्स निघालेले तिथून कोंब केलेलं आहे आणि कोंब करून त्याच्यानंतर त्याला वरती स्प्रेड करून घ्यायचं आहे थोडंसं. आणि सेम जी ही टेक्निक यूज केलेली आहे ती सेकंड साईडला पण करून घ्यायची आहे, जी की तुम्हाला म्हणजे तुमचे हेअर्स जे आहे तुम्हाला नवीन नवीन काही फ्रंट व्हेरिएशन द्यायचे असतील तर तुम्ही असे फ्रंट व्हेरिएशन पण देऊ शकता. तुमच्या ब्राईडला म्हणा, सायडरला किंवा म्हणजे जे एजेड लोक असतात त्यांना पण अशा हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. सो खूप छान हेअरस्टाईल आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे तुमच्या स्किलमध्ये पण हे अपग्रेडेशन झाल्यासारखं आहे. तुम्ही हा हेअरस्टाईल करून म्हणजे तुमच्या जो म्हणजे तुम्ही ब्रायडल लुक देणार असाल किंवा सायडर लुक देणार असाल त्याच्यामध्ये पण म्हणजे खूप काहीतरी छान असं वाटेल. आणि तुम्ही @गायत्री गावकर मेकअप _मेकअप आर्टिस्ट हे इंस्टाग्रामचं अकाउंट चेक करा. तिथे पण आपले खूप सारे मेकअप लुक्स झालेले आहेत. त्याच्यामधलं पण कोणतं लुक आवडला असेल, हेअरस्टाईलचे हॅक्स, आता मी हेअरस्टाईलचे हॅक्स पण मी तुमच्यासाठी त्या इंस्टाग्राम अकाउंटवर घेऊन येणार आहे. जर तुम्हाला अजून काही नवीन शिकायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर ती व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. सो त्याच्यानंतर हे सेम जे मी ह्या साईडला केलेलं राईट साईडला ते मी लेफ्ट साईडला केलं. परत जो हा पार्ट उरलेला त्याची मी सागरवेणी घातलेली आहे. फ्रंटचं पोर्शन घेऊन नंतर मग त्याची सागरवेणी घातली पूर्ण पोर्शन, म्हणजे हे पूर्ण जे 4 सेक्शन होते दोन्ही साईडचे, मग ते बॅक साईडला घेतले. बॅक साईडला घेऊन त्याचा जो पोनीटेल होता पोनीटेलवरतीच त्याला व्यवस्थित पिनअप केलं, रबर पिनअप कसं करायचं ह्याची पण एक टेक्निक आहे, ती पण आपल्या क्लासमध्ये शिकवली जाते. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त पिना न वापरता हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही म्हणजे तुमच्या स्किलमध्ये अपग्रेडेशन करा, जेणेकरून
अपग्रेडेशन केलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पण म्हणजे अशा छान छान हेअरस्टाईल करता येतील. आणि जो बॅकचा पोर्शन होता त्याला मी तिथे मी बन जो असतो आपला एक्सटेन्शन असतं ते ॲड केलं. एक्सटेन्शन ॲड करून त्याला मी जे लास्टचे राहिलेले हेअर्स होते त्याला व्यवस्थित एक एक हे सेक्शन घेऊन पीळ घालून त्याला वरती पिनअप केलं. पिनअप करून त्याला व्यवस्थित असं हे लावलेलं आहे, जे पिनअप करून मी त्याला व्यवस्थित आपलं ब्रॉच असतो तो लावलेला आहे. सो तुम्हाला पण अशाच हेअरस्टाईल करायचे असेल, अशाच हेअरस्टाईल शिकायच्या असतील तर जॉईन करा आपली नेक्स्ट बॅच, जी की नोव्हेंबरमध्ये स्टार्ट होणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला खूप छान असे म्हणजे टेक्निक्स शिकवल्या जातील. हेअरस्टाईलमध्ये पण टेक्निक्स यूज होतात, त्याच्यामुळे तुमच्या हेअरस्टाईल खूप छान दिसू शकतात आणि तुमच्या हेअरस्टाईलच्या नॉलेजमध्ये पण अपग्रेडेशन होईल. सो तुम्हाला पण प्रो लेवलचं मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल तर जॉईन करा आपली नेक्स्ट बॅच, जी की नोव्हेंबरमध्ये आहे. आणि त्याचसोबत तुम्ही तुमच्या स्किल पण अपग्रेड करू शकता मेकअप आणि हेअरस्टाईलिंगमध्ये. सो ही जी हेअरस्टाईल होती ती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पण हेअरस्टाईलचे काही हॅक्स शिकायचे असतील तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं तर मग मी तुमच्यासाठी तुम्ही जी गोष्ट सांगता त्यासाठी मी व्हिडिओ बनवू शकते. जर तुम्ही कमेंटच नाही केली तर मला कसं कळेल की तुम्हाला म्हणजे नक्की काय चॅनलवर पाहायचं आहे. सो तुम्ही नक्की कमेंट करा आणि मला सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू सो मच.